माझ्या गटाचं नाव संत जनाबाई स्वयं सहायता गट आहे। त्या गटामध्ये मी धन पावडर, मिरची पावडर, मसाला, हळद असे मी 20 ते 21 उद्योग तयार करते आणि मार्केटिंग मी आज 1 किलोपासून ते आज 1 टनापासून मी मार्केटिंग करते। माझ्या गुरुदास आश्रमामध्ये निराधार मुलं आहेत, 500 दुकानदार आहेत, तिथं माझा दररोजचा माल तिथं विक्रीला जात आहे। आमच्या श्री संत गुरुदेव महाराजांनी 60 वृद्ध 40 मुलं निराधार निराश या उद्योगावरच काम करीत आहे। स्वतःच्या पायावर आम्ही निराधार महिला उभा टाकून आणि हे उद्योगाला सुरुवात केली। प्रभात संघाचे अध्यक्ष आहे। 114 गावाची ट्रेनिंग आमच्या गुरुदास आश्रमामध्ये होते। तर असा माल 1 रुपयाचे 3 रुपये करून मी महिलाला देखील असे स्वतःच्या पायावर उभे केलेले आहे आणि उद्योग करून दिलेले आहेत। ह्या उद्योगामुळे महिला स्वतःच्या पायावर उभी टाकली, घरातच राहत होती, चूल आणि मूल तीच करायची, तिला धाडस आलं। आज महिला बाहेर निघती आहे, आज महिला कशातच कमी नाही आणि आपण जगून दुसऱ्याला देखील महिला जगविते। मी दर महिन्याला ग्राम संघाची प्रभात संघाची मीटिंग घेते आणि त्या मीटिंगमध्ये मी सांगत असते की मुलीने सदा लपून राहावे, मुलांनी गावोगावी फिरावे, असे हा दृष्ट रिवाज ठेवावे न वाटते आम्हा। प्रत्येक पुरुष लहान असतं या मोठा होतं या तोपर्यंत ते बाहेर फिरतं, पण महिलाला कसे उघडा तिचे डोळे पाहू दे तिला जगाकडे। मी असा महिलाला संदेश देते। असा संदेश देऊन महिला आता स्वतःच्या पायावर उभा टाकून स्वतः खंबीरतेने आज ती उद्योग करते। या उद्योग करून देखील ती आज 1 कुटुंब नाही, ती स्वतःचे एका गावात 10 कुटुंब देखील ती महिला उद्योगावरच ती जगवती। या असा ऑर्डर दिल्याच्या नंतर मला ऑर्डर येते। या ऑर्डर आली की मी ते माल ट्रान्सनं पार्सल करते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कमविणे नव्हे ती श्रीमंती, बचत केली ती संपत्ती, येणेच होईल जीवन उन्नती। महिलाच्या जीवनाला उन्नती जर आणायची असली तर प्रत्येक महिला उद्योगात गेली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभी टाकली पाहिजे। आपण जगून दुसऱ्याला जगविलं पाहिजे। एवढे बोलून माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय महाराष्ट्र।